शेतात जनावरे गेल्याच्या कारणावरून युवकावर काठीसह दगडाचे प्रहार करून हत्या केल्याचा दोष सिद्ध झाल्याने तिघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली। यवतमाळ येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.यू. बघेल यांच्या न्यायालयाने या प्रकरणाचा निर्वाळा दिला। आकाश जग्गू पवार, जग्गू मकराम पवार, पुणेशाही जग्गू पवार अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत, तर गोकुळ पांडुरंग राठोड असे मृतकाचे नाव आहे। या प्रकरणी मृतकाचे काका दिनेश राठोड यांनी नेर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती। मृतक गावातीलच विठ्ठल नाईक यांच्याकडे 300 रुपये रोजंदारीने काम करीत होता। नेहमीप्रमाणे सकाळी 8 वाजता तो कामाला गेला। विठ्ठल नाईक यांचे बैल व म्हशी आणि स्वतःच्या 3 बकऱ्या घेऊन चारण्यासाठी दुपारी 3 वाजता पडीक शेतात गेला। दुपारी 4 वाजता पाऊस सुरू झाला। त्यानंतर पुतण्या बैल म्हशी व बकऱ्या घेऊन परत आला नाही असा फोन करून राजेश नाईक यांनी चुलत भाऊ छगन राठोडला सांगितले। त्यामुळे छगन, भाऊ गणेश राठोड, राजेश नाईक, भरत पवार यासह बॅटरी घेऊन पारधीबेड्याच्या रस्त्याने निघाले। तेव्हा सरकारी नर्सरी परिसरातील पळसाच्या झाडाखाली गोकुळचा मृतदेह आढळून आला। त्याच्या शरीरावर गंभीर जखमांच्या खुणा होत्या। छातीवर गोल आकाराचे चामडे निघालेले माराचे निशाण दिसले। तसेच त्याचे डावे कुशीवर लालसर व्रण, कानाला रक्त दिसले। मानेवरही मार आढळून आला। उमेश राठोड याने बरडावर इंधन आणायला दुपारी गेलो होतो तेव्हा पाऊस सुरू झाल्याने छत्री घेऊन उभा असताना जग्गूच्या शेताच्या धुऱ्यावर आकाश, जग्गू आणि पुणेशाही या तिघांनी काठी व दगडाने गोकुळला मारहाण केली। त्यानंतर तिघांनी त्याला उचलून नर्सरीत फेकल्याचे फिर्यादीला सांगितले। त्यावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केलाय। तत्कालीन तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गणेश हिरुळकर यांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला। तसेच तपासाअंती आरोपी विरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले। दरम्यान 3 वर्षानंतर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.यू. बघेल यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी घेण्यात आली। यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचे बयान, डॉक्टर चिमनानी यांचा शवविच्छेदन अहवाल आणि भाऊराव कांबळे यांची साक्ष या प्रकरणात महत्त्वाची ठरली। त्यावरून न्यायालयाने सर्व साक्ष व पुरावे ग्राह्य धरून 3ही आरोपींना जन्मठेपेसह आर्थिक दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली। तसेच दंडाची सर्व रक्कम मृतक गोकुळच्या आई-वडिलांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले। सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील निती दवे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली। न्यायाधीश क्रमांक 1 श्री बघेले साहेब यांनी एक खुनाच्या प्रकरणात सजा ठोठवून एक ऐतिहासिक चुकादा दिलेला आहे आणि समाजात एक चांगला उदाहरण बसवलेलं आहे। थोडक्यात हकीकत अशी आहे की मृतक गोकुळ राठोड जे रहिवासी जोंबाडीचा होता त्याचा मर्डर करण्यात आला आहे। त्याचा मर्डर हे 3 आरोपी आहे, जग्गू पवार, आकाश पवार व पुणेशाही पवार यांनी दगड व काठीने केलेला आहे। त्या मृतकाचा मर्डर करताना प्रत्यक्ष साक्षीदार उमेश राठोड यांनी पाहिलं होतं आणि तसेच यांनी मारल्या 3ही आरोपीने गोकुळ राठोडला मारून त्याचा बॉडी दुसरे ठिकाणी फेकून ते लपवायचा प्रयत्न केला होता। असे करून श्री बघेले साहेब यांनी 3ही आरोपीला 302 प्रकरणात जन्मठेपची सजा दिली आहे। तसेच आरोपी क्रमांक 1ला 80,000 रुपये दंड न भरल्यास 2 वर्षाची सक्षम कारावासाची सजा, आरोपी क्रमांक 2ला 30,000 रुपये दंड व दंड भरल्यास 2 वर्षाची सक्षम कारावास, तसेच आरोपी क्रमांक 3 यांना 10,000 रुपये दंड भरल्यास 2 वर्षाची सक्षम कारावास सजा ठोठविण्यात आली आहे। तसेच आरोपी लोकांनी गोकुळ राठोडच्या बॉडीला लपवायचा प्रयत्न केला आणि असे करून त्यांना कलम 201 भादवी अंतर्गत त्यांना प्रत्येकी 1 वर्षाची सक्षम कारावासाची सजा ठोठविण्यात आली आहे। तसेच प्रत्येकी 2,000 रुपये दंड ठोठविण्यात आले आहे। दंड न भरल्यास प्रत्येकी 2 महिन्याची कारावासाची सजा ठोठविण्यात आलेली आहे।